आज सकाळी मी नाही, माझ्यातला एक कलाकार जागा झाला. मग घेतला एक माशांचा बाऊल. माशांना म्हटलं, तुम्ही गॅसच्या लाईनमध्ये उभा राहावा, तोपर्यंत मी काहीतरी करत बसतो. खूप दिवसापूर्वी दिव्यागारवरून माती आणली होती समुद्राची. मग म्हटलं याचं काहीतरी करायला पाहिजे. तेवढ्यात कुठंतरी ह्या कमळाच्या बिया सापडल्या. आता वेळ होती बाऊलमध्ये माती टाकायची. पण जास्त दिवस माती बॉटलमध्ये असल्यामुळं बॉटल काही मातीला खाली येऊन देत नव्हती. कदाचित त्यांच्यात प्रेम झालं असेल. पण मी पण सैराट बघितला होता. मग काय केला कार्यक्रम. आता कसं झालं, मग अगोदरच ऐकलं असतं तर आता ही रेती बाऊलमध्ये ओतावी लागणार हळूच. कारण जर सांडली तर सगळं झाडावं लागेल मला. ही आहे कोमलची कलाकारी. तिनं रताळ्यांना म्हणजे स्वीट पोटॅटो हो, त्याला रताळ्याला ठेवलं होतं पाण्यात आणि त्याला आल्यात आता छान छान कोंब. एक तर ही आहेत कोंब नाजूक. ह्याचं जर काय झालं तर माझाच कार्यक्रम होईल ह्यांच्या अगोदर. आणि हे काय पाणी काय साधंसुद्धा पाणी नाही, हे आणले 7 समुद्रातलं पाणी. म्हणजे कुठं कमीच पडून द्यायचं नाही हो. कार्यक्रम कसा एकदम परफेक्ट झाला पाहिजे. पाणी ओतत असताना कोणतं रडल्याचा आवाज आला. शेजारी बघतो तर काय या रताळ्याचं पिल्लू होतं, त्याला पण जायचं होतं आतमध्येच. त्याला हळूच आत टाकलं तर ते लागलं तरंगायला, का तर त्याचा फुगा झाला होता. शेवटी हे टाकल्या कमळाच्या बिया. आल्या तर आल्या, नाहीतर गेल्या. फायनली असं दिसतंय बघा. मला तर एक नंबर वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते खाली कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे आपला छोटासा सेटअप. चला बाय.